तर हाय मैत्रिणींनो, कशा आहात? आज आम्ही चाललो आहोत धुरनळी धबधबा बघण्यासाठी. आज मुलांना सुद्धा घेतला आहे. मुलांना पण सुट्टी होती आणि आहोंना पण सुट्टी होती, म्हणून आम्ही सर्वजण आज फिरायला चाललो आहोत. बघू, अजून मी पण पहिल्यांदाच चालले आहे, तर कसा आहे धबधबा ते पुढे गेल्यावर कळेलच. तर तिथे पोहोचतात रस्ताच बंद होता, म्हणून आहोंनी मला पायी बघण्यासाठी पुढे पाठवले होते. म्हणून मग मी ते आल्यावर गाडीवर बसले आणि तिथून थोडंच अंतरावर धबधबा होता. पण चालता चालता मला मस्त टणटणीची फुले अशी दिसली, म्हणून एक फोटो काढण्यासाठी त्या जवळ गेले आणि मस्तपैकी फोटो काढला. आणि मी तोपर्यंत आमचे आहो मुलांना घेऊन धबधब्यामध्ये सुद्धा गेले होते. तर थोडीफार अशी मस्तीसुद्धा केली. तोपर्यंत बरीच गर्दी झाली होती. तर धबधबा खूपच छान आहे बघण्यासाठी. आम्ही आलोय, तुम्ही पण या. खरंच खूप सुंदर दिसतंय. तर ते कुठं होत नाही. तर आमची दीदी म्हणत होती मला खूप थंडी वाजली, म्हणून चला पप्पा. पण बारकं काय म्हणत होतं, मला नाही जायचं. तर तसे पण मुलांना पाण्यामध्ये खूप छान वाटते. आमच्या लहान मुलाला तर खूप आवडतं पाण्यामध्ये भिजण्यासाठी. तर तो निघतच नव्हता. बराच टाईम झाला. म्हटलं चला आता, कसं मुलांना लगेच सर्दी होती, म्हणून मग मी म्हणाले आहोंना मुलांना घेऊन या. कसं जास्त टाईम असलं तर मुलांना लवकर सर्दी होते. मग ते बाहेर आले. त्यानंतर त्यांना कपडे वगैरे चेंज करून तिथं बसवल्या आणि आहोंना म्हणाले जरा माझे थोडेसे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढा. तर मस्तपैकी त्यांनी माझे व्हिडिओ वगैरे सुद्धा काढले. तर हा धबधबा खरंच बघण्यासारखा आहे. तुम्ही पण नक्की या. आणि आज पाऊस नसल्यामुळे धबधब्याला जास्त पाणीसुद्धा नव्हते, म्हणून व्हिडिओ वगैरे खूप छान आले. हे पहा, धबधब्याचा नजारा किती भारी दिसत आहे. असं वाटत होतं धबधब्याकडेच पाहत राहावे. पण बरेच माणसंसुद्धा गेली होती. म्हटलं चला आता आपले फोटो व्हिडिओ वगैरे काय संपणार नाही. बरं, तुम्हाला हा धबधबा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला या मग तुम्ही पण. चला, बाय बाय.